नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे सिंह राशींच्या व्यक्तींना मे 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. सिंह राशींच्या व्यक्तींना हा महिना जो आहे तो कष्टदायक असं म्हणता येईल, कारण कष्टाशिवाय काही प्राप्त होणार नाही. थोडा धावपळीचा आणि धावपळीतून कष्ट देणारा असा महिना आहे. पण सिंह राशींचा स्वभावच असा आहे, ते किती कष्ट आले तरी ते लिलया पेलतात आणि त्याचप्रमाणे त्यातून मार्ग स्वतःच काढतात. त्यांना कोणाच्या मार्गदर्शनाची खूप काही अपेक्षा नसते. तसं तुम्ही स्वतः तुमच्या कष्टावर उपाय शोधून या महिन्यातही नेहमीप्रमाणे तुम्ही आपल्या मार्ग आक्रमाल. सिंह राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपण स्वतः औषध पाण्यावर थोडा खर्च वाढेल, कारण काही गोष्टी ज्या आहेत त्या पूर्वीपासून होत होत्या आणि थोडंसं मध्ये दुर्लक्ष झालं, त्यामुळे ते आता पुन्हा त्याने डोकं वर काढलं. अशा काही गोष्टी की ज्यामुळे आपल्याला औषध पाण्यावर थोडा खर्च वाढेल. कौटुंबिक कारणांनी सुद्धा थोडा औषधोपचाराकडे खर्च आपला जास्त होईल, किंवा काही टेस्ट करून घेणे, किंवा अमुक डाऊट आला म्हणून अमुक टेस्ट करणे, अशा गोष्टी या महिन्यात दिसून येतात. तर शंका निरसन व्हावी आणि आपला आत्मविश्वास आपल्याला जागृत राहावा, यासाठी अशा काही टेस्ट वगैरे कराव्या लागल्या तर निर्धास्त करा. काही घाबरून जायचं काही कारण नाही. ग्रहांची अनुकूलता आपल्याला पूर्वार्धात चांगली दिसून येते आणि त्याचा परिणामही चांगलाच होणार. कौटुंबिक जे काही वातावरण आहे त्या कौटुंबिक वातावरणामध्ये थोडं असमाधान तुमचं राहू शकतं. कुटुंबाकडून वेळोवेळी आपल्याला अनुकूल गोष्टी न झाल्यामुळे किंवा न मिळाल्यामुळे थोडीशी आपल्याला दुःखाची झालर दिसून येते. पण ते तात्पुरतं आहे, त्याच्यामध्ये खूप काही आपले डोकं खर्च करू नका. तेवढं प्रसंग सोडून द्या, दुर्लक्ष करा आणि आपल्या कामाला पुढे चला. सिंह राशीच्या व्यक्तींना असं दिसून येत आहे की काही गोष्टी आपल्याला कॉम्प्रोमाइज कराव्या लागतील. म्हणजे आपली तत्त्व जी आहेत ती सोडून किंवा आपली तत्त्व विसरून काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. म्हणजे प्रसंगानुसार तेवढ्यापुरतं आपल्याला आपली जिद्द किंवा हट्ट सोडावा लागेल असं दिसून येत आहे. तशी वेळ आली तरी अपमानास्पद वाटून घेऊ नका. ते त्या निमित्ताने तेवढ्यापुरतं होणारी गोष्ट आहे, तेवढी करा आणि पुन्हा आपल्या नेहमीप्रमाणे तुम्ही तुमच्या स्वभावानुसार आपले वागा. पण काही गोष्टी अशा आपले तत्त्व सोडून, जिद्द सोडून थोड्याशा आपल्याला कराव्या लागतील. सिंह राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये उत्तरार्ध आपल्याला काही प्रमाणात चांगल्या प्रगतीचा कामाच्या दृष्टीने दिसून येते. जी काही कामं रेंगाळलेली आहेत किंवा जी होणार आहेत, पाईपलाईनमध्ये आहेत, अशी कामं पटकन वेग घेतील आणि झटकन होऊन पण जातील. म्हणजे थोडासा इंटरेस्ट तुमचा दाखवायला हवा की ताबडतोब त्या कामाला यश येईल असं दिसून येते. काही ग्रहांची अनुकूलता आपल्याला मिळाल्यामुळे उत्तम आशीर्वाद सुद्धा तुम्हाला यामध्ये लोकांचा प्राप्त होईल. म्हणजे लोकांच्या उपयोगी हिताच्या काही गोष्टी आपोआप तुमच्या हातून घडतील आणि त्यामुळे त्यांचाही एक प्रकारे आशीर्वाद तुम्हाला मिळेल. सिंह राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपल्या पूर्वीच्या काही ज्या अतृप्त कामाच्या इच्छा असतील त्या पूर्णत्वाकडे न्यायला प्रयत्न करा. काही वेळेला आपण सोडून दिलेले काही प्रोजेक्ट असतात की आपल्याला ही गोष्ट करायची होती पण ती जमली नाही म्हणून दुर्लक्ष झालं. अशा 2-3 गोष्टी असतील तर त्या आता पुढे रेटायचा प्रयत्न करा, कारण वेळ तशी आलेली आहे. तेव्हा तुम्ही सोडून दिले असतील तरी त्या पुन्हा आता थोड्याशा इंटरेस्ट घेऊन पुढे आणण्याचा प्रयत्न करा, म्हणजे त्या होऊ शकतात. सिंह राशीच्या व्यक्तींना असं सांगू इच्छितो की स्वतः आरोग्याच्या बाबतीत गुडघे आणि गुडघ्याच्या खालचा भाग म्हणजे पोटऱ्या वगैरे
या भागात थोडा त्रास होण्याची शक्यता दिसून येते. जे रनर्स असतील किंवा धावणारे लोक असतील त्यांनी थोडी सावधगिरी बाळगा. आपला व्यायाम करणारे पायाचा व्यायाम करताना किंवा जॉगिंग वगैरे करताना पाय लचकणे, मुरगळणे अशा गोष्टी दिसून येतात गुडघ्यापासून खालच्या भागामध्ये. तर त्याबद्दल आपण विशेष काळजी घ्या. खूप काही आपल्या क्षमतेपेक्षा बाहेरचे व्यायाम आपण करू नका सध्या, त्यामुळे त्रास होऊ शकतो. कोर्टामध्ये किंवा कोर्टाच्या काही केसेस वगैरे असतील तर त्यामध्ये तुम्ही स्वतःहून काही डेट घेणे किंवा कोणा कोर्टात खेचणे किंवा दावा लावणे अशा गोष्टी करू नका. तोंडघशी पडायला होईल असं दिसून येतं. त्यामुळे कोर्ट कचेरीच्या बाबतीत या महिन्यात आपण अजिबात पडायचं नाही आहे, हे लक्षात ठेवा. देवदैन्य उत्पन्न आपलं आहे, पण थोडंसं कुठेतरी अडकलेलं आहे, म्हणजे स्टकअप झालं आहे. समोरच्याकडून येणं आहे, तो येणं देणार आहे असं म्हणतो आहे, पण ते प्रत्यक्षात अजून हातात येत नाही असं दिसतं आहे. पण कुठे गेलं नाही आहे. तुमचं येणं जरूर तुमच्यापर्यंत येणार, तुमचे पैसे तुम्हाला मिळणार याबद्दल खात्री बाळगा. त्यामुळे दुःखी होऊ नका असंच मला या ठिकाणी संदेश तुम्हाला द्यायचा आहे. त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये शिक्षण घेणारी जी मुलं आहेत, जी उच्च शिक्षण किंवा अन्य शिक्षणासाठी प्रयत्न करीत आहेत, तर त्यांना सुवार्ता कानी येईल. उत्तरार्धामध्ये त्यांचे ॲडमिशन किंवा त्यांचा व्हिसा वगैरे ह्या काही गोष्टी आहेत त्या कामाला गती मिळेल आणि त्या गोष्टी पटापट व्हायला लागतील. साधारणपणे जे उच्च शिक्षण न घेत आहेत किंवा खालच्या थोडं शिक्षण घेत आहेत, ग्रॅज्युएशन किंवा अन्य ज्युनियर कॉलेज वगैरे, तर त्यांना या महिन्यामध्ये एकाग्रता करण्याची संधी चांगली आहे. त्यांच्या अभ्यासामध्ये त्यांनी चांगली एकाग्रता मिळवावी आणि त्याचा चांगला रिझल्ट त्यांना प्राप्त होईल असं दिसून येतं. हे होतं सिंह राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.